आणि रॉयल स्पोर्ट्सचे ओनर रॉयल पर्सनॅलिटी यशदादा वेखंडे यांच्या वतीनं बालीच्या या मॅचच्या 50 साठी तब्बल 5,555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. या मॅच मध्ये पहा फक्त बालीसाठी नाही तर दोन्ही टीमसाठी जो खेळाडू 50 मारील त्याच्यासाठी यशदादा वेखंडे यांच्याकडनं 5,555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. लाखो की बस्ती में दिलदार हस्ती रॉयल पर्सनॅलिटी आज जातीनं स्वतः मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. यशदादा वेखंडे हेमंत सोकांडेसाठी त्यांनी पर्वणी जाहीर केली आहे. ओपनच्या गटातून जर त्यानं मॅन ऑफ द सिरीज पटकावली तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक हेमंत सोकांडेसाठी या ठिकाणी जाहीर झाले. बालीसाठी सलगच्या 3 षटकाराला 1,111 रुपयाचं पारितोषिक यश वेखंडे यांच्याकडनं. मॅच ऑन. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ चेंडू निघून येतोय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवर पहिला वार. चेंडू सीमा पार. चौकार. धन्यवाद. सलगच्या 3 चौकारासाठी सुद्धा सलगच्या 3 चौकारासाठी सुद्धा 1,010 रुपयाचं पारितोषिक. 1,010 हा लकी नंबर आहे. 10 सरकार. इथे निर्धाव आलाय. श्रेयसदादा वेखंडे यांचे परम स्नेही मित्र पंकज पाटील सर या ठिकाणी मंचावरती क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. पंकज पाटील सर, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मुरबाड 11 आणि त्यांच्या विरोधात फाईट देत असताना टीम मैदानात खेळते हार्दिक स्पोर्ट्स. बाली भागरे मैदानावर. नजर लागली की काय. बॅटची एज कॉट बिहाइंड. झेल टिपला. खेळ संपलाय. पहिला मोहरा टिपलाय. फलंदाज बाली भागरेच्या रूपानं पहिलं पाखरू आझाद. या ठिकाणी मार्गस्थ आहे. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा यशदादा वेखंडे यांच्याकडनं 1,010 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. भरपूर पारितोषिकांची खैरात. रॉयल स्पोर्ट्सचे रॉयल ओनर यशदादा वेखंडे स्वतः जातीनं यावेळेस मंचावरती उपस्थित आहेत. एटीएम त्यांनी खुलं केलंय. आयवा झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक यश वेखंडे सरांच्या माध्यमातून. चला इथं विकेट आली आहे. बालीला माघारी पाठवलंय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. पहिल्या षटकासाठी कुणाल गोलंदाजीसाठी आलाय. पहिली विकेट त्यानं मिळवली आहे. 4 वरती 1 गडी बाद. इथे पहा ऑफसाईडला शफल झालाय. ऑन साइडला क्लासिकल अंदाजात खेळलाय. जबरदस्त वनगटी फटका. बॅट्समन अर्जुन बांगरच्या बॅटचा हा करिश्मा. चौकार. पावित्रा जर समोरून सकाळच्या सत्रात बालीला त्यानं स्ट्राईक वरती जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला. या मॅच मध्ये अर्जुनच्या बॅट वरती चेंडू व्यवस्थित येतोय. त्याला माहिती आहे इथून अर्जुनच्या हातामध्ये स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. मुरबाड 11 टीम साठी षटक क्रमांक 2 गोलंदाज दर्शन आलाय गोलंदाजी मार्क वरती. मुरबाड शिरगावचा हा खेळाडू कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप मैदानावरती सोडलेला हा फिरकीपट्टू. झेलची संधी आली आणि झेल पकडण्यात यशस्वी झालेत. मिळालाय झटका. टीम हार्दिक स्पोर्ट्सला अर्जुन बाद.
दोस्ती 11 आणि नीरज स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी संपर्क साधा. दोस्ती 11 आणि नीरज स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज दर्शन गोलंदाजी मार्क वरती. दर्शन शिंदे लेफ्ट आर्म फिरकीसाठी ओळखला जाणारा खेळाडू. मुरबाड 11 टीम साठी वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळतोय. अर्जुन बांगर नावाचा सुपरस्टार प्लेअर त्यानं आपल्या कब्जात मिळवलाय. फलंदाज माघारी पाठवला. अर्जुन बांगरला बाद केलं. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक एंड वरती तयार होतोय. विजय कालचिरा आलाय. स्टाईल मध्ये खेळतोय. ऑफसाईडला शफल थोडासा झाला. त्यानंतर एक घुटना वाकवलाय आणि हा सिक्सर त्यानं दाखवलाय. जबरदस्त फटका. चेंडू सीमा पार. षटकार. स्वीप त्यानं दाखवलाय. या षटकारासाठी 10 नंबर सरकार यशदादा वेखंडे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी विजयसाठी जाहीर झालेला आहे. एटीएम सदोदित खुला आहे. चांगली कामगिरी करा आणि लयलूट बक्षिसांची जरूर मिळवा. सर्व खेळाडूंसाठी पर्वणी या ठिकाणी खुली झालेली आपण पाहताय. जबरदस्त मॅच. शहापूर आणि मुरबाड यांच्या दरम्यान चाललेले हे द्वंद्व. विजय कालचिडा दोऱ्याचा पाडा गावचा हा खेळाडू. दर्शन शिंदे चांगला गोलंदाज अपील करतायत. लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी पंच तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. निश्चितच दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. चांगला चेंडू टप्पा खाला बाहेर निघाला. विकेटच्या मागणं गणेश गायकरला तुम्ही पाहताय. अर्थातच मुरबाड ग्रामीण क्रिकेटचा पोस्टर बॉय म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं मिस्टर MPL. इथे पहा बॅटची एज. संधी आली आहे आणि या संधीचं सोनं केलंय. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद. यांच्याकडे बाईकची चावी आहे ती महेश माणिक भेरे यांच्याकडे जमा करा. 2 षटक इथं पाहायला मिळत आहे. दुसरं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. 21 धाबांवरती दुसरा झटका मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. तिसरा झटका या ठिकाणी मिळालाय निश्चितच बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट मागे विकेट मिळत आहेत. मुरबाड 11 टीम मैदानावरती शिकंजा कसण्याच्या तयारीमध्ये. विजय कालचिडा जो मैदानावरती आला होता एक आकर्षक षटकार त्यानं दाखवला होता. त्याला माघारी पाठवण्यात यश मिळालं. जबरदस्त गोलंदाजी. दर्शन शिंदे अर्थातच शिरगाव गावचा हा सुपरस्टार खेळाडू आहे. फिरकीसाठी ओळखला जातो. लेफ्ट आर्म फिरकी. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी नेहमीच घातक राहिलाय. सलाम शेख येतोय बॅटिंग करण्यासाठी. स्ट्राईक एंड वरती 6 स्टार अल्यानी संघाचा हा अनुभवी आणि या स्टार प्लेअर. चांगलं बॅटल. इथे पहा बॅट फिरवली आहे. बॅटची एज लागली आहे. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धोका होता. गली कौन सी भी हो, गली क्रिकेट के मैदान की हो या इश्की हो, धोकादायक होतीये. सलामने ओळखलं. निश्चितच कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. स्वतःवरती अंकुश ठेवलाय. चला स्पीडअप करा. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर मारली तर पाहायला मिळत आहेत 21 धावा. 21 10.5 ची सरासरी राखली आहे. मात्र दुसऱ्या बाजूने पाहिलं तर 3 विकेट अर्जित केला त्या मुरबाड 11 या टीमनं. जबरदस्त द्वंद्व तुम्हाला यावेळेस पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर. एकाहून एक चांगल्या दर्जाचे खेळाडू तुम्हाला दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. जितू चव्हाण त्याचबरोबर आपण पाहताय विकेटच्या मागणं गणेश गायकर सुद्धा आज या मॅच मध्ये जॉईन झालाय. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने स्ट्राईक एंड वरती कॅन्डी जो सकाळच्या सत्रापासून थोडासा थंड राहिलाय, शांत राहिलाय. फॅन फॉलोविंगचं प्रचंड प्रेम असणारा लाडका खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधनं धावा कधी येतील अशी अपेक्षा नक्की सर्वांना लागली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. ओव्हर नंबर 3 साठी इथं पाहायला मिळतंय
पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साइडला खेळतायत वाईट स्लॉंगनला फिल्डर त्या ठिकाणी आहे पकडत असताना थोडीशी तारांबळ पकडले फेकलंय धोक्याची घंटा गरज होती का प्रश्न विचारला जाईल आणि घातपात अपघात मैदानात झालाय धावबाच्या स्वरूपात लागलेला मोठा हादरा हार्दिक स्पोर्ट्स या टीमला सलाम शेखचा खेळ संपला कॅन्डीच्या सलगच्या 3 षटकारासाठी यश वेखंडे सरांच्या माध्यमातून 3010 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय कॅन्डीकडनं अपेक्षा असतील आता मात्र आपण पाहताय चौथा गडी गारज झालाय मुरबाड 11 टीमला सुयश लाभलंय ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत गोलंदाज मल्हार गोलंदाजी मार्कवरती धानिवली गावचा हा गोलंदाज संघासाठी उपयुक्त गोलंदाजी त्यानं करायला सुरुवात केली आहे पहिल्या बॉलवरती धावबाच्या स्वरूपात विकेट मिळाली आहे इथं चेक केलं जाईल आउटसाइड द ऑप्शन जास्त बाहेर पंचांचा इशारा यस इट इज वाईट बॉल अवांतरची धाव धावफलकावरती येईल जोडली जाईल स्कोरबोर्ड पुढे सरकलं एका धावेच्या मदतीनं जाऊन पोहोचलं ते 23 या धावसंख्येवरती 23 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट कॅन्डी तयार खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलाय स्टेट डाऊन द ग्राउंड प्रॉपर टायमिंग बॅट मधनं निघालाय बंदुकीच्या गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर चेंडू रवाना चौकार शॉर्ट पिच चेंडू बॉडी लाईन पुल करतोय व्यवस्थित बॅट वरती जरूर आला नाही सिंगल धाव कंप्लीट सीमारेषेवरती चांगली फिल्डिंग थ्रो सुद्धा आलाय सिंगल धाव येईल धावफलकावरती इथून ऍड केली जाईल स्कोरबोर्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल एकंदरीत पाहिलं तर 28 धावा इथं धावफलकावरती आहेत व्यावसायिक क्रिकेटची अद्भुत मेजबानी तुम्हाला पाहायला मिळते मुरबाड 11 टीम समोर त्यांना आव्हान आहे हार्दिक स्पोर्ट्स शहापूर या टीमचं शहापूर विपक्ष मुरबाड असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय व्यावसायिक क्रिकेटची मेजबानी श्रेयस दादा वेखंडे आणि बिरवाडीकरांच्या माध्यमातून इथे स्लोवर चांगला टाकलाय मल्हारच्या माध्यमातून टाकलेला निर्धाव व्हेरी गुड बॉलिंग अशाच पद्धतीने चेंडू टाकावे लागतील निश्चितच संघासाठी उपयुक्त गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे मल्हारच्या माध्यमातून लेफ्ट आर्म राऊंड द विकेट स्ट्राइक वरती फलंदाज तयार इथं सुद्धा बॅट घुमवली आहे ऑफस्टंपच्या जास्त बाहेर लाईन सोडून अंपायर डिसिजन इट इज अ वाईड बॉल फिल्डिंग टीम रिव्ह्यू फिल्डिंग टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू कॉल केला ऑन फील्ड डिसिजन इट्स अ वाईड बॉल थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतायत तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल ऑनफील्ड अंपायर सुमित देशमुख सर यांनी या वाईड बॉल घोषित केलंय चेक केलं जात आहे एक एक चेंडू महत्वाचा आहे 4 षटकांची मॅच एका एका बॉलचं एका एका चेंडूचं फार मोठं महत्व एका एका धावेचं फार मोठं महत्व इथं क्रिकेटच्या मैदानावरती असतं मित्रांनो चेक केलं जात आहे UTC वाहिनीच्या माध्यमातून आम्ही चेक करतोय वाईड बॉल चेक करायचा आहे चेक केलं जात आहे
वाईड बॉल. थर्ड अंपायर डिसिजन, इट इज अ वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आम्हाला मिळाला आहे. लेट पण थेट डिसिजन, इट्स अ वाईड बॉल. तिसरे पंच ज्या वेळेला वॉर रूम मध्ये येतात त्यावेळेला कुणी या ठिकाणी गर्दी करू नका मित्रांनो. इथे पहा फटका खेचलाय, चेंडू हवे, जबरदस्त प्रॉपर टायमिंग स्ट्रोक. योगेशच्या बॅट मधनं चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार, षटकार. तब्बल 35 धाबा इथं धावफलकावरती आपण पाहताय. 35 35 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. मैदानात चेंडू पाठवा. षटकार येतोय. या 6 धाबांच्या मदतीनं धावफलक पुढे फ्लाय झाले. 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग करत असताना हार्दिक स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विरोधात मुरबाड 11 असा हा मोठा कडा मुकाबला. इथे पहा टप्प्यात आलाय, कार्यक्रम केलाय, बाहुबली, जबरदस्त प्रहार. योगेशच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार, षटकार. गोलंदाज गोट्यावरती इथं विश्वास दाखवलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राइक एंड वरती कॅन्डी टू गोट्या असा सामना मैदानावरती तुम्ही एन्जॉय करताय. पहिलाच बॉल दिशाहीन, शॉर्ट पिच होता. टप्पा खाल्ल्यानंतर अजून वळण घेत बाहेर निघतोय. थोडासा स्वतःवरती नाराज. व्हाईट बॉलचा इशारा. सिंगल येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलं ते 42 या आकड्यावरती. 42 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यात 42 धाबा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जास्तीत जास्त धाबा कशा पद्धतीने बनवल्या जातील यासाठी प्रयत्नरत दिशाहीन चेंडू. निश्चितच आपण पाहताय तर एक वाईड बॉल अगदी ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, दुसरा वाईड बॉल लेग स्टंपच्या जास्त बाहेर. सूर सापडला नाहीये, दिशा सापडली नाही. कशा पद्धतीने इथून कमबॅक केलं जाईल, कमबॅक करावं लागेल. योगेशच्या 2 षटकारानंतर जे मोमेंटम शिफ्ट झालंय ते निश्चितच आपण पाहताय तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या हार्दिक स्पोर्टच्या बाजूने शिफ्ट झालंय. उर्वरित अजून 6 बॉल शिल्लक. गोट्याचा पहिला चेंडू येतोय. इथं पहा शॉर्ट फाईन लेग वरती चेंडू अडवलाय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती होत्या, मात्र निश्चितच दोघांमध्ये कॉलिंग चुकलं होतं. तारांबळ झाली होती आणि निश्चित इथं बाल बचावलेत. थ्रो व्यवस्थित आला असता तर इथं विकेट मिळाली असती. षटक क्रमांक आपण 4 मध्ये आहोत. 43 धावा धावफलकावरती आहेत. आणि नवीन खुशखबर अगदी थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बॉलर गोट्या राईट आर्म राऊंड द विकेट. इथे पहा कॅन्डी स्ट्राइक वर थांबलाय आणि त्यानं केलाय सर्जिकल स्ट्राइक. चेंडू जसा दिसलाय भिरकावून दिलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पलीकडे सरळ भातसाड्याच्या दिशेनं, षटकार. खुशखबरी त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. अगदी लवकरच येणाऱ्या काही दिवसामध्येच दादा सरकार आयोजित
क्रिकेटची मोठी मेजबानी, मोठी टुर्नामेंट आम्ही लवकरच जाहीर करत आहोत. इथे पहा ओव्हर पिच फसलाय, हवेत गेलाय, झेल पकडावा लागेल, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. गोट्याला यश मिळाले, मोठी विकेट, कॅन्डी बाद. षटकारानंतर कमबॅक केलं, विश्वास दाखवला गोट्यावरती. सुरुवातीचे 2 बॉल वाईड, त्यानंतर षटकार, त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यानं तो विश्वास इथं सार्थ ठरवलाय. षटकार आला, त्यानंतर कॅन्डीला त्यानं बाद केलंय, विकेट मिळाली आहे मोठी. 49 या आकड्यावरती लागलेला 5वा धक्का. उर्वरित 3 बॉल शिल्लक. मॅच पाहण्यास मजा येईल. मुरबाडचं क्रिकेट, शहापूरचं क्रिकेट, या दोन टीमच्या दरम्यान चाललेली झुंज तुम्हाला इथे एन्जॉय करायला मिळतीये. बॉलर तयार होतोय गोट्या. उर्वरित 3 बॉल कशा पद्धतीने टाकेल, स्ट्राइक वरती बॅट्समन तयार. ऑप्स्टिकच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. प्रशांत आलाय बॅटिंग साठी. प्रशांत वरती इथून जबाबदारी मॅच फिनिश करण्याची. दुसऱ्या बाजूने बॅटिंग करण्यासाठी योगेश आपण पाहताय, ज्याच्या बॅटमधनं 2 उत्तुंग षटकार आले. मॅचला निश्चितच गती प्राप्त झाली. इथे शॉर्ट पिच फिरून मारलाय, अगदी सहजगत्या फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार करत असताना प्रशांतच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, चौकार. चोपन्न धावा इथं धावफलकावरती आहेत. उर्वरित अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. 54 पर्यंत स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय. या मैदानावरती मित्रांनो कुठलीही धावसंख्या तुम्हाला सुरक्षित म्हणता येणार नाही. या अगोदरच आपण पाहिलं असेल, 56 धावा बनवलेली इगतपुरी टीम सुद्धा परास्त झाली. इथे चांगला टाकलाय, फिरून मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव येतोय. षटक क्रमांक 4, शेवटचा अंतिम निर्णायक. गोलंदाज गोट्यानं केले सुंदर कमबॅक. एक षटकार, एक चौकार त्याच्या विरोधात जरूर आलाय, मात्र एक विकेट त्यानं मिळवली. उर्वरित 1 चेंडूचा खेळ शिल्लक. धावफलकावर 54. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. इथे फुलर लेंथ समोर खेळतायत. लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट थ्रो आलाय डायरेक्ट राजूच्या हातामध्ये आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज या ठिकाणी धावबाद झालाय. गुड रनिंग. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय आणि चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. षटक संपलंय. चौथं. 4 षटकांचा खेळ संपलाय. पूर्वार्धाच्या अंती आपण पाहताय बॅटिंग करत असताना हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघानं बनवल्या त्या 55 धावा, 55 आणि 56 धावांचं टार्गेट. चला टॉस साठी या दोन्ही टीम, दोस्ती 11 आणि त्यांच्या विरोधात नीरज स्पोर्ट्स, या 2 संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच. आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. दोस्ती 11 आणि त्यांच्या विरोधात संघ फाईट करेल नीरज स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. रॉयल स्पोर्ट्सचे रॉयल ओनर मान्यवर यश वेखंडे सर, आपणास विनंती करतोय आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन, 2 लिजंड प्लेयर. एका बाजूने 40+ भरपूर वर्षाचा अनुभव असणारे दशरथ खुपसे आणि दुसऱ्या बाजूने सचिन खोडके, या 2 जालिम कॅप्टन दरम्यान ही मॅच. टॉस होतोय यश वेखंडे यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय दोस्ती 11 टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. बॅटिंगचं पाचारण असेल नीरज स्पोर्ट्स या टीमला. दोन्ही संघ लगेच जा, त्या ठिकाणी आपली स्ट्रॅटेजी तयार करा आणि
खेळण्यासाठी सज्ज व्हा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानावरती. 56चं टार्गेट दिलंय. विपुल गाडेकर, आपण कुठं असाल तर या ठिकाणी संपर्क साधा. विपुल गाडेकर. 56चं टार्गेट. मैदानावरती चेसला होईल सुरुवात आणि समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात. या ऐकूयात जगदीशजी तारमळे सरांना. धन्यवाद. तर या इनिंग नंतर अनाउन्स करू ना. धन्यवाद आदरणीय सोमनाथजी खाडे सरांचा आवाज आपण ऐकतात. गेली 4-5 दिवस या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं योगदान समालोचनाच्या माध्यमातून आपण पाहताय. या इनिंग नंतर ग्रामीणचा लॉट्स पाडण्यात येणार आहे. लाईव्हच्या माध्यमातून जेवढे ग्रामीणचे क्वालिफायचे संघ आहेत जे पाहतायत त्या ठिकाणी जे उपस्थित असतील प्रत्येक प्रतिनिधी आपण उपस्थित राहायचंय. ग्रामीण 6 टीमचा लॉट आपण या ठिकाणी उद्यासाठी पाडणार आहोत आणि शार्प 8:30 वाजता पहिला सामना सुरू होईल. उद्या फायनल डे. जो पहिला सामना असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 8:30 वाजता जो पहिला सामना या ठिकाणी खेळला जाईल. 8:30 दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचंय आणि 8:45 आपण तो सामना सुरू करणार आहोत. आणि जर लेट आला संघ ज्याची पहिली मॅच आहे तर तुमच्या ओव्हर्स कमी केल्या जातील. आयोजकांच्याकडनं स्ट्रेट फॉरवर्ड सूचना. सामन्याला होते सुरुवात. गणेश आणि जितू. गणेश गायकर मॅन फ्रॉम किशोर मुरबाड, एक सुपरस्टार खेळाडू आहे. मुरबाड तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा. दुसऱ्या बाजूला जितू चव्हाण, एक विस्फोटक फलंदाज. ही सलामीची जोडी 4 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत. 56 धावा. गणेश गायकर पहिलाच बॉल उंच गेला हवेमध्ये. सलाम भरपूर दूरवरनं आलाय. बॉल पर्यंत पोहोचलाच नाही. बॉल आतमध्ये अडू शकले असते. 3 खेळाडू प्रयत्न करत होते. चौकार आलाय. बॉलच्या खाली जज करतोय. पकडला झेल गणेश गायकरचा. संपलाय खेळ. पहिला धक्का लागतोय. मुरबाड 11 संघाला फलंदाज बाद. थँक्यू. चला हार्दिक 11 आपल्याकडे वेळ नाही. अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. सो वेळेमध्येच ही मॅच इनिंग पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बिग विकेट डाऊन. चौकाराला पहिल्याच बॉलवर, दुसऱ्या बॉलवर गणेश गायकरला माघारी परतावं लागलं. 56 धावा संख्येचा पाठलाग करायचा. त्यामुळे आक्रमकतेची आवश्यकता आणि ती सुरुवात त्याने जरूर केली होती, परंतु दुसऱ्या बॉलवर आक्रमकतेचा नक्कीच त्या ठिकाणी अंत झाला. फलंदाज झाला बाद. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये कुणाल आला. अर्जुन बांगर गोलंदाजी करतोय. अतिशय सुंदर झेल पकडला बाली भागरे याने. ऑन साइडला कुणालचा स्लॉक स्वीपचा फटका उंच गेलाय आणि लांब देखील गेलाय. कुणालला पहिल्याच बॉलवर सिग्नेचर स्ट्रोक दाखवलाय. षटकार.
जरी गेली तरी कोणताही दबाव येऊ न देता एक जबरदस्त आक्रमक फटका दाखवलाय कुणालने. चांगला स्ट्रोक होता. वन्स अगेन यावेळी मिसटायमिंग आहे. बॉल हवेमध्ये सलाम आहे, त्यामुळे सेफ हातो की जोडी. तिथे कॅच सुटणं जवळ जवळ शक्य असतं. सलामच्या हातामध्ये बॉल म्हणजे फलंदाज बाद. पाहायला मिळतात 2 विकेट आतापर्यंत. गणेश आणि कुणाल माघारी परतला. षटकार आला कुणालच्या बॅटमधनं, तो माघारी परतला. गणेशनं देखील एक चौकार लगावला होता, त्यानंतर दुसराच बॉलवर तो बाद झाला. हे 2 विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू राठोड, हेलिकॉप्टर किंग म्हणून ओळखलं जातं या खेळाडूला. सोबत आहे जीतू. ही देखील एक आक्रमक जोडी सध्या आहे मुरबाड 11 कडनं. मॅच बनू शकते. धावसंख्या 10 सध्या स्कोरबोर्डवर. फुलं लेनचा समोर खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत. बाली भागरे प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली, परंतु भरपूर दूर होता बॉल. चौकार आला राजूच्या बॅटमधनं. धावसंख्या 14 आहे. राजू राठोडच्या बॅटमधनं चौकार आला. सामना कमालीचा रंग धरवणार, यामध्ये शंका नाहीये. यावेळी देखील चांगला फटका आहे. शॉट फाइंडिंगला बीट केलाय. राजू ऑन फायर. सलगचा दुसरा चौकार. मिळते 18 ऑन द बोर्ड. 18 धावा स्कोर बोर्डवर. राजूच्या पॅटमधनं 2 चौकार. गणेश गायकरच्या पॅटमधनं 1 चौकार. कुणालच्या पॅटमधनं 1 षटकार. एकंदरीत जरी 2 विकेट गेले तरी अतिशय चांगली सुरुवात. टिट फॉर टॅट जसं जसं प्रत्युत्तर दिलंय. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मुरबाड 11 संघ. मुरबाड 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि मुरबाडचे युवा उद्योजक आदरणीय राजजी गायकर, निसर्ग हॉटेल मुरबाडचे मालक महेशजी गायकर या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून मुरबाड 11 संघाला शुभेच्छा आलात. धन्यवाद आदरणीय राजजी गायकर आणि आदरणीय महेशजी गायकर. आपलं आयोजकांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 18. 1 ओव्हरचा खेळ झालाय. विजयासाठी 56ची आवश्यकता. 4 ओव्हरमध्ये 1 ओव्हरचा खेळ संपलाय. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 38 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये सुमित भागरे, मॅन फ्रॉम बोरशेती, या वर्षीच्या हंगामामधला हा सर्वाधिक इकॉनॉमिकल गोलंदाज आहे. पहिलाच बॉल सरळ खेळले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत अर्जुन. सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. 1 धाव इथे मिळते. या हंगामामध्ये आपण एकंदरीत पाहिलं तर सुमित भागरेनं खूप चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल तो राहिलाय आणि या मॅचमध्ये देखील त्याला तेच करावे लागेल हार्दिक 11 साठी. जर हा चौकार आला तर हॅट्रिक होईल राजू राठोडची आणि त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल रॉयल स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय यश दादा विखंडे यांच्या माध्यमातून. मागच्या ओव्हरमध्ये सलग 2 चौकार त्याने अर्जुनच्या ओव्हरमध्ये मारले होते आणि जर आता चौकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चला प्लीज अर्जुन आणि बाई भागरे जास्त वेळ आपण घेत आहे. यानंतर 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. राजू राठोड समोर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्याच्यासाठी सजवली गेली आपण पाहताय. हॉर्न साइडला मोठा फटका आहे.
गॅप मध्ये खेळतात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांची हॅट्रिक. राजू राठोड 1000 रुपयाचा कॅश प्राइज मानकरी ठरलाय. आदरणीय यशदादा विखंडे यांच्या माध्यमातून मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक त्याला दिलं जाईल. चौकारांची हॅट्रिक आहे. येस 10 सरकार रॉयल स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय यशदादा वेखंडे यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं होतं. सलग 3 चौकारासाठी 1000 रुपये. समोर हेलिकॉप्टर लँड होईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सलगचा चौथा चौकार आहे. राजू राठोड ऑन फायर. चौकार. चार बॉलवर 4 चौकार. 5व्या बॉलवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला आणि अर्जुन बांगरने झेल पकडलाय. मॅचची सर्वाधिक मौल्यवान विकेट इथे प्राप्त केली हार्दिक स्पोर्ट्स शहापूर या संघाने. राजू राठोडला माघारी परतावा लागेल. जबरदस्त आकर्षक आणि आक्रमक इनिंग खेळून तो माघारी परतलाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 27. विजयासाठी अजून 29 धावसंख्येची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे 14. सुमित भागरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. विकेट त्याने प्राप्त केली आहे महत्वपूर्ण. न्यू बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये पांड्या. चांगला बॉल परंतु पंच वळत आहेत. पंचांनी हा बॉल वाईड घोषित केला आणि इमिडिएटली लगेच रिव्ह्यू घेतला त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमने. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन हा वाईड बॉल आहे परंतु त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला तो फिल्डिंग करणाऱ्या टीमने. वाईड बॉल आहे. तिसऱ्या अंपायरचा निर्णय देखील वाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल ऍड. लोवर फुल टॉस समोर खेळलेत. प्रशांत आहेत टीम मध्ये. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 29 धावा. 29 षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या आपण पाहताय. अतिशय चांगली सुरुवात इथे 56 धावसंख्येचा पाठलाग सध्या करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. ऑन साइडला जीतू चव्हाणचा तडाखा. भरपूर वेळ तो शांत होता. स्ट्राइक पासून दूर होता. जसा तो स्ट्राइक एंडला आला बॉलला त्यानं पाठवलं हवाई यात्रेसाठी. षटकार. बारा बॉल 21 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना हार्दिक स्पोर्ट्स शहापूर त्यांच्या विपक्षामध्ये मुरबाड 11 दोन तालुक्यांच्या दरम्यान क्रिकेटच्या परिपटलावर घमासान युद्ध.
12-21. जितू चव्हाणचा जो षटकार आला त्या षटकाराने मुरबाड संघाला पुनश्च एकदा मॅच मध्ये संघ कमबॅक केलं. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पार्थ येतोय. यंगस्टर आहे, न्यू लॉन्च केलाय हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघाने गतवर याच वर्षी आपल्या टीम मध्ये. चांगली गोलंदाजी करतो. बारा बॉल 21 ची आवश्यकता. जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच सुरू करा. त्यानंतर अजूनही 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. डीप क्षेत्ररक्षक आहेत अर्जुन. चांगली फिल्डिंग. एकच धाव तिथे आपल्याला पाहायला मिळते. जितू चव्हाण मैदानाच्या आतमध्ये तो इथे कुठेतरी थोडीशी धडकी नक्कीच असेल हार्दिक स्पोर्ट्स शहापूरसाठी. जितूचा तो तुंग षटकाराने त्या षटकाराने पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करून दिले ते मुरबाड 11 संघाला. पार्थ यंगस्टर आहे समोर आव्हान मोठ्या, परंतु या खेळाडूने देखील इम्प्रेस केल्या. सकाळ क्षेत्रामध्ये चांगली गोलंदाजी करतो. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 35-35. 35 धावा स्कोर बोर्डवर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर आणि मुरबाड 11 या दोन संघादरम्यान ही लढत. समोर खेळलेत जितू चव्हाणचा तडाखा फटका बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चाळीस धावा 42 ऑन बोर्ड. सलगचा दुसरा आला जितूच्या बॅट मधनं. दहा बॉल 14चं समीकरण राहिलंय. सामना इथूनही जिंकला जाऊ शकतो. पूर्णपणे या मॅच मध्ये सध्या कमबॅक केलाय ते मुरबाड 11 संघाने. ऑन साइड लाडव्या बॅट जितूची विकेट आणि हो मिळाली आहे मॅचची गोल्डन विकेट. सामन्यामध्ये पुढाकार हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघाचा. फलंदाज बाद. सातत्याने रंग बदलतोय. जितू बाद झाला, सहकारी नाराज झाले, कारण हा सामना आता जितू बाद झाल्यानंतर थोडासा पुनश्च एकदा हार्दिक स्पोर्ट्स कडे वळलाय. सलग 2 षटकारानंतर तिसरा फटका स्क्वेअर लेगला स्कोअर ऑफ द विकेट. सुमित भागरेने तो झेल पकडलाय. मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघाला. समीकरण 9 बॉल 14 धावांची आवश्यकता. जबरदस्त लढत. शहापूर की मुरबाड, मुरबाड की शहापूर. 2 तालुक्यांमध्ये क्रिकेटच्या परिपटलावर याआधी अनेक वेळा संघर्ष झालाय. दोन्ही संघांनी विजय प्राप्त केलाय, परंतु आज श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृतिचषक शहापूर तालुक्यातील बिरवाडीकरांच्या क्रीडांगणावर शहापूर वर्सेस मुरबाड क्रिकेटचं घमासान पाहायला मिळतं. 9 बॉल 14 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शन. दुसऱ्या बाजूला गोलंदाज पार्थ, ज्याने आतामध्ये एक प्राइज विकेट प्राप्त केली आहे. जितू चव्हाणला माघारी परतवलंय. टेन्स सिच्युएशन आहे, प्रेशर सिच्युएशन दोन्ही एडला. जबरदस्त लढत, जबरदस्त मॅच. जास्त वेळ नका घेऊ टीम हार्दिक स्पोर्ट्स शहापूर विनंती करतोय. पार्थ ओव्हर द विकेटने. फटका समोर, फटका बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
दर्शनच्या पॅटमधनं दर्शननं बॉलला बाउंड्री लाईनचं दर्शन घडवलंय. आता 8 बॉल 8 धावांची आवश्यकता. 2 षटकार आले या ओव्हरमध्ये आणि त्या 2 षटकारांनी मॅच थोडीशी चेंज केली आहे. मॅच संपलेली नाहीये, सामना संपलेला नाहीये. यावेळी चांगला बॉल, भरपूर बाहेर शफल झाले. यष्ट्यांच्या वरून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय, डॉट बॉल आलाय. पार्थ सांगतोय हा सामना अजूनही संपलेला नाहीये कारण आम्ही हार मानलेली नाहीये. 7 बॉल 8. क्रिकेट आहे मित्रांनो, कधीही काहीही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये सूत्र बदलायला, क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, हे आपण अनेकदा पाहिलंय. 7 बॉल 8 धावांची आवश्यकता. पार्थकडे ती क्षमता आहे, कम्पॅक्ट त्याने करून दाखवलाय मागच्या बॉलवर. इथे मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता आहे. स्वतः गोल नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रोहन होते झेलच्या खाली. फलंदाज बाद, सलगचे 2 डॉट. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. धक्का क्रमांक 5वा मुरबाड 11 संघाला. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका. UTC वर जे प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांचा ओवी स्पोर्ट्स बिरवाडी श्रेयस दादा वेखंडे पुरस्कृत दादासाहेब खाडे स्मृती चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत करतोय. जबरदस्त मॅच. शहापूर तालुका, दुसऱ्या बाजूला मुरबाड तालुका, 2 तालुक्याच्या दरम्यान ओपन टेनिस बॉल क्रिकेटचं घमासान. 8 बॉल 8 ची समीकरण. 7 बॉल 8 वर आलं, 6 बॉल 8 वर आलं. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज साहिल पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम कळंबे, कळंबे गावाचा आणखीन एक यंगस्टर गोलंदाज आहे. त्याच्या समोर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज पांड्या आणि नॉन स्ट्रायकिंगला मल्हारी, मॅन फ्रॉम धानिवली. कोणता संघ जिंकेल, कोणत्या तालुक्यामध्ये जल्लोष होईल. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघ देखील सांगतोय की आम्ही अजूनही मॅच सोडलेली नाहीये. 8-8चं इक्वेशन होतं, त्याला 6-8ला घेऊन आले आहेत. बॉल नाही तर बॉल मॅचचं भवितव्य सोपवलं रोहनच्या हातामध्ये. एक चांगला गोलंदाज समोर, तितका चांगला फलंदाज. जबरदस्त मॅच, प्रेशर सिच्युएशन. प्रेक्षक रेलिंगला टेकून उभे राहिलेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. हाय व्होल्टेज सामना. या मॅच मध्ये कोण जिंकेल हे कोड अजून उलगडत नाहीये. रोहन सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. बॉल हवेमध्ये, झेल पकडलाय. पहिला धक्का लागलाय मुरबाड संघाला. 8 बॉल 8, 7 बॉल 8, 6 बॉल 8 आणि आता 5 बॉल 8. 3 बॉल डॉट गेलेत. प्रेशर सध्या मुरबाड 11 संघाकडे. काय सामना होता मित्रांनो. 9 बॉल 14 हवे होते षटकाराला दर्शनच्या बॅट मधनं. त्यानंतर 8 बॉल 8चं समीकरण आलं. डॉट बॉल आला, 7 बॉल 8, डॉट बॉल आला, 6 बॉल 8, विकेट आली. 5 बॉल 8. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन सोरगे, मॅन फ्रॉम शिरगाव मुरबाड. डावखुरा त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 5 बॉल 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सामना रंगतदार अवस्थेकडे, रोमांचकारी सामना मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांच्या नजरा सध्या आपण पाहता या सामन्याकडे वेधून घेतलेल्या त्या मॅचने. प्रेक्षकांची पापणी अळवत नाहीये. सर्वच्या सर्वच प्रेक्षक मैदान तुडुंब भरलंय, आनंद घेत आहेत. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि श्रेयस दादा यांच्या आयोजनाची ही मेहनत आहे आणि त्या मेहनतीला आलेलं यश आहे. 5 बॉल 8 धावांची आवश्यकता. मॅच सुरू करायची आहे. हार्दिक स्पोर्ट्स अर्जुन आणि बाली आपल्याला विनंती, आपण मॅच सुरू ठेवा.
5 बॉल 8 धावांची आवश्यकता. सामना कोणत्या दिशेला जाईल? शहापूर की मुरबाड, मुरबाड की शहापूर? 5 बॉल 8. रोहन पुन्हा एकदा सज्ज. इथे संधी आहे झेलची. वन्स अगेन अनदर विकेट. सचिन सोरगेला माघारी परतावं लागेल. समीकरण 8 बॉल 8, 7 बॉल 8, 6 बॉल 8, 5 बॉल 8 आणि आता 4 बॉल 8 धावांची आवश्यकता. सलगचे 2 विकेट घेतलेत रोहनने आणि जर तिसरा विकेट प्राप्त केला तर 10 सरकार यश दादा वेखंडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. जितू चव्हाण नाराज असेल, त्याने विकेट फेकली, त्यानंतर विकेटवर विकेट. सध्या हे सत्र 8 बॉल 8 बॉल टू रन इक्वेशन होती आणि ती मॅच कुठे येऊन टेपली. मी मगाशीच म्हटलं मित्रांनो, लक्ष्य कोई बडा नाही, हारा और जीता वही जो लढा. नक्कीच आपण पाहू शकाल या ठिकाणी हारा वही जो लढा नाही. आणि इथे संघर्ष करतात, इथे लढतायत, मैदानाच्या आतमध्ये फाईट करतात. अर्जुन बांगर, बाली भागरे अँड कंपनी, हार्दिक स्पोर्ट्स शहापूर मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 8. नवीन फलंदाज गोट्या आला मैदानाच्या आतमध्ये. सजोत आहे पुन्हा एकदा सोहेल. इथे काय घडलंय? नाट्यमय घडामोडी. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. धक्का क्रमांक कितवा लागला? 8 फलंदाज बाद झालेत. 8 बॉल 8 ची आवश्यकता असताना त्याच्यानंतर प्रत्येक बॉल आपण पाहिला तर एक डॉट बॉल गेला, विकेट गेली, विकेट. मागच्या 4 बॉलवर 4 विकेट गेल्यात. मुरबाड 11 संघाने सामना होता कुठे आणि सामना नेऊन ठेवलाय कुठे? क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. मगाशीच म्हटलं, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी या खेळाला म्हटलं जातं. एक वेळ होती की सामना जवळजवळ पूर्णपणे मुरबाड संघाकडे होता, परंतु तिथूनही हा सामना फिरलाय. मॅच फिरली आहे. 3 बॉल 8 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. सामना संपलेला नाहीये. चला अर्जुन, प्लीज थोडा स्पीडअप करा. 3 बॉल 8 धावांची आवश्यकता. मल्हारी स्ट्राइक एंडला. गोलंदाजी साहिलने आतापर्यंत लाजवाब केली आहे. तीन बॉल 8 धावांची आवश्यकता. काय सामना रंगला प्रेक्षकांनो. प्रेक्षकांची गर्दी लाईव्हच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. 1500 प्रेक्षक लाईव्ह या मॅचचा आनंद घेतात. 3 बॉल 8. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. जबरदस्त गोलंदाजी त्याने केली आहे साहिल. चांगला बॉल आहे फुल लेनचा. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळल्यात. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? धावचीची संधी आहे. काय घडलंय? पंचाचं बोट आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. मल्हारीला माघारी परतावं लागेल. मोठा धक्का लागतोय मुरबाड 11 संघाला. फलंदाज बाद. सामना मुरबाडच्या प्लेइंग 11 ला झोप लागणार नाहीये. जरी अजून सामना संपलेला नाहीये, पण सामन्याचा रिझल्ट काही येऊ दे, परंतु मॅच जबरदस्त झाली आहे. या आयोजनाला नक्कीच, या मेहनतीला इथे नक्कीच यश आलेलं आहे. ओबी स्पोर्ट्स बिरवाडीकरांच्या आणि श्रेयस दादांच्या मेहनतीला आलेलं यश आहे. 2 बॉल 7 धावांची आवश्यकता आणि शेवटची विकेट आहे. 9 विकेट गेलेत मुरबाड 11 संघाचे. अर्जुन बांगर, प्लीज थोडा स्पीडअप करा. 2 बॉल 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे. या स्पर्धेचा नियम लक्षात ठेवा टीम मुरबाड 11. 8 बॉल 8 ची मॅच 2 बॉल 7 वर आले. म्हणजे मागच्या 6 बॉल मध्ये फक्त एकच रन निघाली आहे ती मुरबाड 11 या संघाला.
लास्ट विकेट आहे. साहिल आतापर्यंत चांगली गोलंदाजी. साहिल सज्ज होत आहे पुनश्च एकदा. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. खूप जास्त शफल झाले आणि यष्ट्यांच्या मधूनच हा बॉल गेलाय. डॉट बॉल आलाय. अशा पद्धतीने 1 बॉल 7. सामना इथून आता फक्त साहिलच पराभूत करू शकतो कारण कंपल्सरी चेसिंग आहे. अर्जुन, दिस इज नॉट स्पिरिट ऑफ गेम. जास्त वेळ घेता तुम्ही प्रत्येक बॉल नंतर. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. टाळ्या झाल्याच पाहिजेत साहिलसाठी. 6 बॉल 8 धावांची मॅच त्याने आतापर्यंत डिफेंड करून दाखवली आहे. 1 बॉल 7 वर गेली आहे गेम. हा सामना मुरबाडकर प्रेक्षक आणि मुरबाडकर खेळाडू नक्कीच विसरणार नाहीत. साहिल प्लीज थोडा फास्ट घे मित्रा. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. सामना जिंकलाय टीम हार्दिक स्पोर्ट शहापूर संघाने. जबरदस्त लढत, जबरदस्त फाईट. हार्दिक हार्दिक अभिनंदन हरेश दादा पस्टे आणि हार्दिक स्पोर्ट शहापूर. हार्ड लक टीम मुरबाड 11. साहिल, आपण याचा मॅन ऑफ द मॅच देखील साहिलच आणि राजू राठोड आपण याचं आपलं पारितोषिक घेऊन जायचं. 10 सरकार आदरणीय यश दादा वेखंडे यांच्या माध्यमातून